राज्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून अवैध खाद्यपदार्थ आणि तंबाखूजन्य उत्पादनाविरोधात धडक कारवाई सुरू आहे। अकोला शहरातील MIDC औद्योगिक परिसरात बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत गुटख्याचा साठा करणाऱ्या गोदामांवर कारवाई होत होती, मात्र अकोल्यात थेट बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावरच धाड टाकण्यात आल्यानं ही कारवाई विशेष ठरली आहे। या कारखान्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या नावानं बनावट गुटख्याची पाकिटे तयार केली जात होती। छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू, पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणी 3 मजुरांना ताब्यात घेण्यात आले असून कारखान्याचा मालक फरार असल्याची माहिती आहे। त्याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असले तरी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा उत्पादन सुरू असताना त्याची माहिती संबंधित यंत्रणांना विशेषतः पोलिसांना कशी मिळाली नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। अकोला जिल्ह्यामध्ये MIDC 4 फेजमध्ये ग्रोथ फेजमध्ये हा कारखाना असल्याची गोपनीय माहिती मिळाली 2-3 दिवसापूर्वी। त्यानुसार मग आपण काय केलं की सर्व FDAचे अधिकारी आपण बाहेर जिल्ह्यात तिथं बोलून घेतले आणि आपण एक सकाळी 6 वाजल्यापासून याच्यावर वॉच ठेवून होतो आपण आणि अशा ठिकाणानंतर सर्व आम्ही एकदम इथं राड मारलेली आहे। सदर ठिकाणी 3 कामगार काम करत असल्याचे आढळले। तसेच या ठिकाणी कच्चा माल जो गुटखा बनवण्यासाठी वापरत डुप्लिकेट गुटखा बनवण्यासाठी वापरतो तो सापडला। लेबल्स जे पॅकिंग करण्यासाठी होते, त्यानंतर त्या मशिनरीज ज्या वापर केला जातो ते सापडलेले आहेत। असे एकंदर 3 आरोपी काम करताना सापडले आणि एक गौरव शर्मा नावाचा एक आरोपी आहे, तो अद्याप इथे पोहोचलेला नाही आहे। तर आणि जो जागा मालक आहे म्हणजे पहिले 3 जो ऑपरेट करतो तो आणि जो जागा मालक आहे त्याच्या विरोधामध्ये आपण FIR देऊन आपण मोकोकाची कारवाई आपण प्रस्तावित करणार आहोत। जवळपास हा कमीत कमी 50 लाखाचा माल होईल, कारण अजून मोजणी सुरू आहे या मालाची, तर कमीत कमी 50 लाख होईल असा अंदाज आहे। यस, आपण कारण संघटित गुन्हेगारी स्वरूप आहे। 5 आरोपी एकूण याच्यामध्ये आपण आता निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्यावर FIR आणि कारवाई प्रस्तावित करू आपण। न्यूज एक्सप्रेस करिता प्रतिनिधी नौशाद पटेल, अकोला।